स्वामी म्हणतात, दुसऱ्यांच्या हातातलं खेळणं बनू नका. लोकांना आपले दुःख बघून आपल्या जखमेवर मीठच चोळायचं असतं. तर अशा लोकांना वेळीच ओळखा, त्यांच्यापासून दूर राहा आणि कितीही दुःखी असाल तरी त्यांच्यासमोर आनंदी राहा. त्यांनाही प्रश्न पडला पाहिजे की दुःखात एवढे आनंदी कसे. आणि जर तुम्हाला रडायचं असेल, तुमचे प्रॉब्लेम शेअर करायचे असेल ना, फक्त देवापुढेच रडा किंवा देवापुढे रडणंही सोडा. कारण तुम्ही सतत ज्याचं चिंतन करतात ना, तुम्ही तसं बनत जातात. त्यामुळे दुःखामध्ये रडत बसण्यापेक्षा माझ्यासोबत हे काय झालं याचा विचार करण्यापेक्षा आता मी यातून कसं बाहेर पडू शकतो हे स्वामींना विचारा, स्वामींशी हितगुज करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. आयुष्याकडे सकारात्मकतेने बघा, पण अशा शत्रूंना वेळच्या वेळीच गार करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी आपल्या पाठीशी सदैव